कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाल ने राज्य की फडणवीस सरकार की आलोचना करते हुए कहा कि सरकार से जनता का मोहभंग हो गया है। ये सिर्फ जुमलेबाजी वाली सरकार है। हमने इस सरकार के 100 दिनों में मंत्रियों को खोखला और निरर्थक भाषण देते देखा है। इसके साथ ही उन्होंने केंद्र सरकार के जातिगत जनगणना के निर्णय के स्वागत करते हुए कहा कि भले ही ये निर्णय मोदी सरकार ने लिया है, लेकिन इसकी मांग कांग्रेस ने की थी, इसलिए ये राहुल गांधी की जीत है। तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण हे केलं गेलं नाही। त्यांनी जो दिलेला महिला बाल कल्याण विभाग आहे, जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं। ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे। तर दुसरीकडे खोक्या, त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसांमध्ये बघायला मिळालेले आहेत। बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत। तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची, त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितलेत। 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याची तुलना शेतकऱ्यांची करणारे वक्तव्य आपण बघितलेत। तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं। त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसांमध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं आहे। त्यामुळे यांनी एकंदरीत लोकशाही मूल्यांचा आणि एकंदरीत जी काही सरकारची भूमिका असते या सगळ्याचा निकाल यांनी लावलेला आहे। जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे। राहिला केंद्र सरकारचा प्रश्न, तर केंद्र सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील, काळं धन आणलं जाईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकल्या जातील, 40 रुपये लिटर पेट्रोल, 35 रुपये लिटर डिझेल दिला जाईल, स्मार्ट सिटी 100 निर्माण केल्या जाईल, असे अनेक जुमले या सरकारच्या गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत। जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि या अपेक्षा असताना याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा। ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे, कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही, तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात कराव्या लागतील। कमाल 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल। त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे, अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल।